बिलियर्ड्सचा खेळ आपण पाहिला असेल. टेबलवर असणारे चेंडू काठीच्या धक्क्याने गतिमान केले जातात. ते एकमेकाला धक्का देतात. टेबलवरील काही चेंडू पॉकेटमध्ये जातात. फटका मारणारा किती तयारीचा आहे यावर किती चेंडूंनी पॉकेटमध्ये जाऊन पडायचे हे ठरत असते. टेबलवरून बाहेर गेलेले चेंडू परत टेबलवर ठेवून नवीन डाव नव्याने सुरू होतो. यामध्ये चेंडूंना धक्का देणारा टेबलच्या बाहेर उभा आहे. क्षणभर असे माना चेंडू ढकलणारा कोणीही बाहेर उभा नाही. अशा वेळी हा खेळ चालू राहील का? चेंडूला बाहेरून धक्का देण्याऐवजी चेंडूनीच एकमेकाला धक्के देणे सुरू केले तर काय होईल? चेंडू हे वेगवेगळे जीव आहेत असे माना. जीवांचे व्यवहार चालू राहण्यासाठी त्यांना ऊर्जा हवी असते. ही ऊर्जा अन्नातून मिळत असते. दुसऱ्या कोणाला तरी खाऊन संपवूनच ही ऊर्जा मिळू शकते. दुसऱ्या कोणाचा तरी मृत्यू हे तिसऱ्या कोणाचे तरी जीवन ठरवित असतो. तहान, भूक, सेक्स या साऱ्या जीवांच्या 3 महत्त्वाच्या गरजा आहेत. त्यांच्या या गरजा भागविण्यासाठी अन्य कोणीतरी हजर असावे लागते. तिसऱ्या कोणाकडून तरी काहीतरी मिळवावे लागते. त्यासाठी हा धक्क्यांचा खेळ सुरू होतो. काही जीवांबरोबर जुळवून घेऊन व दुसऱ्या कोणातरी जीवाला संपवून स्वतःच्या जगण्यासाठीची ऊर्जा मिळवावी लागते. फक्त वनस्पती व समुद्रातील प्लॅन्क्टन्सच स्वतःचे अन्न सूर्यप्रकाशापासून तयार करीत असतात. अन्य सारे जीव एकतर माणसांना खाऊन किंवा दुसऱ्या जीवाला खाऊन जगत असतात. अस्तित्व शिल्लक ठेवण्याचा खेळ एकट्याने खेळता येत नाही. निदान मानवाला तरी ते शक्य नाही. अन्य जीवांसोबत संघटितपणे राहून त्यांच्या एकमेकाच्या सहयोगाने अस्तित्व टिकवणे हे शक्य होत असते. उत्क्रांतीच्या साखळीत शिखरावर असणारा भक्षक दुसऱ्या कोणाला तरी मारून स्वतःचे पोट भरीत असतो. दुबळा असणारा जीव स्वतःला वाचवण्यासाठी पळत राहतो किंवा कॅमोफ्लेज सारखा एखादा वेगळा मार्ग शोधतो. शिकाऱ्याने भक्ष्याच्या मागे पळत राहणे, भक्ष्याने जीव वाचवण्यासाठी थोड्या जास्त वेगाने पळण्याचा खेळ फार पूर्वीपासून चालत आला आहे. टेबलवरील चेंडू सजीव आहेत असे मानले की ते एकमेकांना धक्का का देतात, त्यापैकी काही पॉकेट्समध्ये म्हणजे शिकाऱ्याच्या पोटात कसे जातात, जीवनाची साखळी कशी सुरू राहते याचा अर्थ लागू शकतो. खेळामध्ये टेबलवरील चेंडू हे दुसऱ्या कोणीतरी धक्का देताना, हलताना, पॉकेटमध्ये जाताना दिसतात. जीवनाचा हा खेळ ज्याने निर्माण केला तो यामध्ये कुठेच दिसत नाही. किंबहुना विज्ञान त्याचे अस्तित्व मान्य करीत नाही. विज्ञानाच्या म्हणण्याप्रमाणे हे सारे आपोआप घडत असते. काही वैज्ञानिक त्यांचा हा दावा सोडायला तयार नाहीत. माणूस हा एका खूप मोठ्या वैश्विक संस्कृतीचा भाग आहे. उत्क्रांतीचा प्रवास ज्ञानमार्गाच्या दिशेने चालू आहे. विज्ञान याला मान्यता देत नाही. वैज्ञानिक समजुतीनुसार विश्व ही एक आंधळी आणि उद्देशहीन अशी प्रक्रिया आहे. विज्ञानाचा हा दावा आपल्याला पटतो का? वैज्ञानिकांच्या या विधानावर अधिक विचार करावा ही विनंती आहे. धन्यवाद.